वलसाड गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवर ठाणे जिल्ह्याला लागून असलेला गुजरातमधील एक जिल्हा। या जिल्ह्यातल्या देहरी गावात ज्येष्ठ गांधीवादी आणि गांधींच्या विचारसरणीनुसार शेती करणारे नैसर्गिक शेतीतज्ञ भास्कर सावे राहतात। आज वयाची 90 वर्ष पार केलेले भास्कर सावे गेल्या 60 वर्षांपेक्षा जास्त काळापासून आपल्या 15 एकर शेतात नैसर्गिक शेती पद्धतीनं शेती करतायत। शेतात बाहेरचा कोणताही पदार्थ ते घालत नाहीत, त्यामुळं त्यांच्या शेतातली जमीन आज सजीव आहे। माती एक जीवन आहे। जमिनीमध्ये कोणतंही रसायन टाकू नये। झाड वाढलं का फळ देण्याचा त्याचा धर्म आहे, त्या धर्मामध्ये तुम्ही गडबड केली, काय अधिकार होता तुम्हाला? हरित क्रांती आल्यानंतर भारतातली पीक पद्धती, शेती करण्याची पद्धत बदलली। 60 वर्षांपूर्वीच्या काळात भास्कर सावे सुद्धा रासायनिक शेती करत होते। त्यांच्याकडे रासायनिक खतांच्या विक्रीचं दुकानही होतं। त्यावेळी एकदा लहान मुलं जमिनीतून वर आलेल्या गांडुळाच्या अंगावर रासायनिक खतांचे दाणे टाकून त्याची होणारी तडफड पाहत होते। ही गोष्ट सावे गुरुजींनी पाहिली आणि त्यांना रसायनांचा गांडुळांवर आणि शेतीवर किती दुष्परिणाम होतोय याचा बोध झाला। तेव्हापासून त्यांनी रासायनिक खतांची विक्री आणि त्याचा व्यापार बंद केला। देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या काळापासून त्यांनी नैसर्गिक शेतीला सुरुवात केली। गांधीवादी असलेल्या सावेंनी गांधींनी सांगितलेल्या शेती पद्धतीचा अभ्यास आणि प्रयोग केला। कोणत्याही स्वरूपात शेतीला धंद्याचं स्वरूप देऊ नये। जर शेतीला धंद्याचं स्वरूप दिलं तरच नफा आणि तोटा तयार होतो। एक कर्तव्य किंवा धर्म समजून शेती केली तर शेतीमधून जे काय उत्पन्न होतं त्यापैकी आपला अधिकार फळं आणि दाण्यावर आहे आणि फळं आणि दाणे 10 ते 15% आहेत। तर प्रत्येक शेतकऱ्याने शेती करताना फळं आणि दाण्याशिवाय एक पान किंवा तण देखील शेतीतून बाहेर जाऊ दिलं नाही तर बाहेरून काय आणावं लागत नाही। जर बाहेरून काय आणावं लागलं नाही तर जे उत्पन्न झालं ते सगळं आपल्याकडे राहतं। म्हणजे ह्याच्यावरून सिद्ध होतं की 100% नफा आहे। मातीचा प्रत्येक सजीवाच्या जीवनात सगळ्यात मोलाचा वाटा आहे, पण उत्पादन वाढीच्या हव्यासापोटी आपण रासायनिक शेती करून पृथ्वीवरची माती दूषित करतोय, त्याला सावेंचा विरोध आहे। भयंकर मोठी चूक ही केली। एक जीवन जगण्याचं साधन आणि तेच तुम्ही विकृत केला। तर शेती संपूर्ण प्राकृतिक आहे, नैसर्गिक आहे। कोणतीही शेती तुम्ही करा, 5 मुद्द्यावर काम करायचं असतं। पहिला मुद्दा टिलिंग, जमिनीला कुळवणी करणं। दुसरा मुद्दा खत, तिसरा मुद्दा पाणी, चौथा मुद्दा पीक संरक्षण आणि 5वा मुद्दा विडिंग म्हणजे तण काढणं, साफसफाई। हे 5 मुद्दे 100% नैसर्गिक आहेत। आपण निसर्गाला विसरल्यानं आपली शेती संकटात आल्याचं भास्कर सावे सांगतात। नैसर्गिक शेती पद्धतीत भारताला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवण्याची ताकद असल्याचा त्यांचा दावा आहे। जमिनीतल्या प्रत्येक जीवजंतूला माणसा इतकाच जगण्याचा अधिकार आहे। माती फक्त पृथ्वीवर आहे, म्हणजे या मातीला बिनजरुरी डिस्टर्ब करू आहे। याच्यावर वाटेल तसं त्याच्यावर नांगर किंवा बुलडोझर चालवणं हे बरोबर नाही। शेती करण्याकरता तुम्ही लाकडाचा नांगर चालवता तोपर्यंत माफ आहे, पण ह्याच्यावर ट्रॅक्टर आणि बुलडोझर चालवणं म्हणजे हिंसा बाजूला राहिली, क्रूरतेचा अवलंब करू नये। म्हणून अहिंसक शेतीला महत्त्व दिलं पाहिजे। नैसर्गिक शेती करताना त्यांच्या 5 तंत्रांमध्ये तणाचं नियंत्रण हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे। गांधीजींनी सुद्धा तणाला वरदान असं म्हटलंय। शेतकऱ्यांनी तणाचा नाश करण्याऐवजी त्याचं नियंत्रण करावं असं भास्कर सावे सांगतात। तण एक वरदान आहे। गांधीजीने तणासाठी वरदान शब्द वापरलेला आहे आणि आपल्या शेती सायंटिस्ट लोक आहे
शत्रू शब्द वापरला आहे. तण शत्रू समजून काढून टाका, हे चूक आहे. तण एक वरदान आहे. तण कुठे उगवतं आणि का उगवतं? आपल्या डोक्यावर केस आहेत तो पण केस उगवतात. टक्कल पडल्यावर केस उगवत नाही. तर मेहरबानी करून प्रत्येक शेतकरी शेती करताना जमिनीवर टक्कल पडू देऊ नका. तर तणाचा नाश करू नका, नियंत्रण करा. कोणतंही तण हे सूर्यप्रकाशात उगवतं, जमिनीला मृत होण्यापासून वाचवतं. त्यामुळं आच्छादनात तणाचं सर्वाधिक महत्व आहे. जिथे सूर्याचं ऊन पडत असेल तिथेच तण उगवतं, सावलीमध्ये तण उगवत नाही. तर हे का, ह्याला नैसर्गिक कारण काय आहे? तर जमीन एक जिवंत पदार्थ आहे. अनंत कोटी जीवाणू जमिनीमध्ये आहेत आणि त्याच्यावर जर ऊन पडलं तर जमीन मृत होईल. म्हणून निसर्ग तिथे आच्छादन करून घेतं. ते गांधीजीने म्हटलं की जमिनीवर ताल पडू देऊ नका, ऊन पडू देऊ नका, जमिनीवर मल्चिंग करा. एक मुद्द्यावर इस्रायलने हा प्रयोग केला. इस्रायलची जमीन म्हणजे वाळवंट, बंजर जमीन, मृत जमीन. तर त्यांनी बाहेर गवत आवडून मल्चिंग केला. त्याच्याकडे पाणी नाही, तो 2.5% पाणी थेंबाथेंबाने दिला आणि जमीन जिवंत केली. आणि त्या जिवंत वाळवंटामध्ये जमीन जिवंत करून आज संबंध देशामध्ये, संबंध जगामध्ये उत्तम प्रकारची इस्रायल शेती करतो. तणांच्या आच्छादनामुळं शेतीला अतिशय कमी पाण्याची गरज भासते. इस्रायल सारखा देश जगात सगळ्यात कमी पाण्याचा वापर करून सर्वोत्तम शेती करतो. या उलट भारतात शेतीसाठी पाण्याचा सर्वाधिक वापर केला जातो. शेतीसाठी बांधण्यात आलेली मोठमोठी धरणं आज गैरसोयीची बनल्याचं ते सांगतात. 4 निश्चय केले. कोणतेही केमिकल वापरलं नाही, जंतुनाशक वापरलं नाही, जमिनीला बिनजरुरी डिस्टर्ब केलं नाही आणि तणाचा नाश न करता नियंत्रण केलं. जमिनीवर आच्छादन केलं, जमीन झाकून घेतली म्हणजे तण उगवला नाही. हे 4 निश्चय केले तर 1 एकरा जमिनीमध्ये 4 ते 5 लाख गांडूळ आपोआप तयार होतात. बाहेर आणायची जरुरी नाही. ही जमिनीचा सिद्धांत आहे. नैसर्गिक शेतीमध्ये गांडूळ हा सगळ्यात महत्वाचा घटक आहे. गांडूळ हा जन्मापासून सदैव शेतकऱ्यांच्या हिताचं काम करतो. त्यामुळे जमिनीतल्या या नैसर्गिक गांडुळाचं संवर्धन व्हायला हवं असा सावेंचा अट्टहास आहे. हा एक प्राणी निसर्गाने असा निर्माण केलेला आहे. तो जन्मल्यापासून नॉनस्टॉप माती खातं, नॉनस्टॉप. त्याला मृत्यू, विश्रांती आणि झोप 3 गोष्टी नाही. ह्याचे 2 तुकडे केले ते इकडे झाले, इकडे मरणार नाही. या जगामध्ये 3 गोष्टी नॉनस्टॉप काम करणार आहेत. कोणत्या 3 गोष्टी? तर प्रत्येक माणसाचा हार्ट नॉनस्टॉप काम करणार आहे. गांडूळ नॉनस्टॉप काम करणारा आणि प्रत्येक झाडाची फायबर ही नॉनस्टॉप. गांडुळाचं महत्व सांगताना सावे सांगतात की गांडूळ हा सातत्यानं माती खातो. त्याचबरोबर काडी कचरा खाऊन जमीन भुसभुशीत ठेवतो. त्याच्यामुळं वनस्पतींच्या मुळांना ऑक्सिजन मिळतो. शिवाय जमिनीत पाणी मुरण्यास मदत होते. एक गांडूळ एकदा वरती आला का जाता येता 2 छिद्र पाडले आणि 1 एकरामध्ये 4 ते 5 लाख गांडूळ असतात. 4 लाख गांडूळ असले, एक गांडूळ वरती आला तर 2 छिद्र पाडली. 4 लाख गांडूळ असते तर 1 दिवसामध्ये 8 लाख छिद्र पाडली. 4 महिने पाऊस पडला आणि 3च महिने काम केलं. 3 महिने એટલે 90 दिवस. 90 गुणिले 8, 8 9 72 कोट छिद्र 1 एकरमध्ये पाडली. आता 72 कोट छिद्र पाडली, सबंध छिद्र झाली. तुम्हाला टिलिंग करायची जरूर नाही. सबंध फॉर्ममध्ये तुम्ही बघू शकता आम्ही कोणतेही हत्यार जमिनीला लावलेलं नाही. एका गांडुळाचं शेतीमध्ये मोलाचं योगदान आहे. त्यामुळं त्यांचं संवर्धन व्हावं. त्याचबरोबर नैसर्गिक शेतीत जीवजंतूंचं योगदान मोलाचं आहे.
पृथ्वी तलावर वेगवेगळे 12.5 लाखांपेक्षा जास्त जीवजंतू आहेत. व्हेजिटेरियन जंतू कमी आहेत, 1% आहे. त्या 1%ला 99% खाऊन जगणार कसे? ते व्हेजिटेरियनला नॉनव्हेज जंतू खाऊन जगतात, त्या 1%ला 99% पुरणार कसे? पण निसर्गाने व्यवस्था काय केलेली आहे, 1% व्हेजिटेरियन आहेत, त्याचं आयुष्य अल्प आहे, पण प्रोडक्शन लाखोच्या संख्येने आहे. आणि म्हणून 99% त्याला खाऊन जगतात. तर प्रत्येक शेतकऱ्यांनी पालापाचोळा वाढवायचा. उदाहरणार्थ करंजचं झाड, सीताफळाचं झाड, अडुशीचं झाड, कृष्ण तुळशी, राम तुळशी, एलोवेरा ही झाडं वाढवली. ही पानं उग्र आहेत, याला जंतू खात नाही. हा जंतू खात नाही, पण जंतूला खाणारे जंतू त्याच्यावर वास्तव्य करतात आणि रोग जंतू आले का त्याचा खातात. गेल्या 60 वर्षांपेक्षा जास्त काळापासून 15 एकरांवर नैसर्गिक शेती करत भास्कर सावेंनी या सगळ्या गोष्टींचा आपल्या शेतीत यशस्वी प्रयोग केलाय. आज त्यांची शेती रसायनमुक्त आहे, त्याचबरोबर आरोग्यदायी आणि पर्यावरणपूरक आहे. त्याचबरोबर या शेतीमध्ये ते सर्वाधिक कमी ऊर्जेचा वापर करतात. त्यांच्या कोणत्याही शेतीमालाचा उत्पादन खर्च हा अतिशय कमी आहे. त्यामुळेच कमी खर्चाच्या नैसर्गिक शेती पद्धतीचा अवलंब करण्याचं आवाहन ते गेल्या 60 वर्षांपेक्षा जास्त काळापासून करतायत. कॅमेरामॅन अभय प्रसादसह संदीप भुजबळ, साम मराठी, देहरी, वलसाड.